मंडळी नमस्कार. अमर भोसले ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. काल मुंबईमध्ये दोन सागर होते. एक जलसागर होता आणि दुसरा जनसागर होता. अतिशय आनंदाची गोष्ट होती की आपण क्रिकेटचा T20 हा विश्वचषक जिंकला. हे तर आपण सर्व जाणतो. आणि काल आपल्या या सर्व बहादूर अशा संघाचं मुंबईमध्ये स्वागत करण्यात आलं. मुंबईमध्ये एक समुद्र तर आहेच, एक सागर जो सर्वांना माहीत आहे. आणि त्या सागराच्याच बाजूला काल एक जनसागर, क्रिकेटवर प्रेम करणारे लोक त्या ठिकाणी त्यांच्या स्वागताला जमले होते. जे क्रिकेट खेळत नाहीत ते सुद्धा, कारण आपल्या देशाने चषक जिंकला आहे या आनंदात त्यांचं स्वागत करण्यासाठी जमलेले होते. आणि तो जो काही ते मनोहारी असं दृश्य होतं ते डोळ्यांचं पारणं फिटवणारं होतं. बघेल तिकडे माणसंच माणसं. म्हणजे त्या मरीन लाईनला क्वीन्स नेकलेस असं म्हणतात. तो जो काही एक असा कर्व आहे त्या पूर्ण कर्ववर पूर्ण माणसं आणि सर्वजण आनंदाने, उत्साहाने, जल्लोषाने आपल्या या योद्ध्यांचं, मैदानावरील योद्ध्यांचं स्वागत करत होते. आणि तो प्रसंग मात्र डोळ्यात साठवून ठेवावा असाच होता. अतिशय चांगली आठवण कायम राहणारी अशी ती होती. भारताने आतापर्यंत 2दा वर्ल्ड कप जिंकलेला आहे. T20 या ह्याच्यामध्ये सुद्धा आपण हे दुसऱ्यांदी विजय मिळवलेला आहे. पण जी मॅच झाली, जी थरारक झाली, जी बऱ्याच लोकांनी पाहिली, सूर्यकुमार यादवनी जो काही झेल अगदी बाउंड्री लाईनला घेतला, तर त्यानंतर आपणा सर्वांच्या आशा पल्लवितच झाल्या. कारण अतिशय अवघड झेल, म्हणजे स्वतःचा तोल सांभाळताना तो बॉलला परत आतमध्ये ढकलून परत मध्ये येऊन त्यांनी जी काही कसरत केलेली आहे तो झेल मात्र अवश्य बघण्यासारखाच होता आणि थरारक होता. त्यानंतर आपले विराट कोहलीची तर विराट खेळी झाली आणि मोठी धावसंख्या उभारण्यास खूपच मदत झाली. बूम बूम बुमराह तर नेहमीप्रमाणेच फॉर्ममध्ये आणि आपल्या टीमला विजयापर्यंत नेणं हेच एक ध्येय डोळ्यासमोर ठेवून बुमराची नेहमीच गोलंदाजी होत असते. आणि रोहित शर्माबद्दल काय बोलायचं, हिटमॅन. त्याचा नोव्हेंबरमध्ये थोडक्यात आपण म्हणजे सगळ्या त्यावेळेस आपण मॅचेस जिंकलो आणि आपण अंतिम सामना हरलो होतो. ते दुःख रोहितबरोबर सर्व भारतीयांनी सुद्धा अनुभवलं होतं. आणि या मात्र सामन्यामध्ये, या अंतिम सामन्यात रोहितने ज्या प्रकारे पूर्ण म्हणजे कॅप्टन्सी केलेली आहे ती कौतुकास्पद आहे. शांत चित्ताने तो मैदानावर वावरतो, योग्य वेळी योग्य निर्णय घेतो आणि या साऱ्याचा परिपाक म्हणून आपणास असं मोठं यश म्हणजे विश्वचषक हा मिळालेला आहे. अर्थात ह्या सगळ्यांच्या प्रयत्नांनी तो मिळून खेचून आणलेला आहे. विजयश्री अक्षरशः खेचून आणलेली आहे आणि त्यामुळे ते कौतुकास पात्र आहेत. स्वागत त्यांचं दणक्यात होणार हे तर निश्चितच होतं आणि तसंच ते झालं. आणि त्यामुळेच खरंच अक्षरशः 2 सागर काल मुंबईने अनुभवले. हे इतके विशाल होते, इतका उत्साही, त्यात इतका उत्साह होता की जे त्या ठिकाणी होते आणि जे दुरूनसुद्धा तो प्रसंग पाहत होते त्यांच्या अंगावर रोमांच उभारल्याशिवाय राहणार नाही. आणि आज आपली टीम, जी क्रिकेटची टीम आहे ती जगज्जेता झालेली आहे आणि जगामध्ये त्यांनी दाखवून दिलेलं आहे की आम्ही सुपिरियर आहोत, आम्ही सर्वोत्तम आहोत आणि आम्ही सातत्याने खेळत आम्ही ही विजयश्री प्राप्त केलेली आहे. आणि कोणी काही म्हणो, कारण पाकिस्तानातून काही विरोधाचे सूर आले पण त्याला काही अर्थ नाही. याचं कारण असं आहे की सर्वांनी सर्वांसमोर तो सामना पाहिला, पूर्वीचेही सामने पाहिले. भारत जसा अपराजित राहिला, कुठलीही मॅच, कोणताही सामना भारत हारलेला नाही, हे या ठिकाणी विशेष असं उल्लेखनीय आहे. सर्व सामने जिंकत शेवटी त्यांनी विजयाचा तिलक हा लावलाच आणि सर्व भारतीयांना एक अतिशय आनंदाचा वर्षाव सर्व भारतीयांवर या सगळ्यांनी केला. आणि त्यामुळे या सर्व टीमचं, त्यांच्या मॅनेजमेंटचं मनःपूर्वक अभिनंदन. असेच खेळत राहा या त्यांना शुभेच्छा देऊया. सोबत काही खेळाडूंनी म्हणजे विराट असेल आणि मला वाटतं हार्दिक पांड्या वगैरे या लोकांनी निवृत्तीची पण त्या ठिकाणी घोषणा केलेली आहे.
पण मला असं वाटतं की त्यांचा उद्देश जो आहे विराटने तो बोलून दाखवलं की नवीन मुलं तयार झाली पाहिजेत. अतिशय उत्तम उद्देश विराटचा आहे आणि तोही नवीन मुलं घडवण्यात निश्चित मदत करेल याची खात्री सगळ्यांनाच आहे. अतिशय उत्तम खेळाडू निवृत्त होतोय. अर्थात तो बाकीच्या क्रिकेटच्या फॉर्ममध्ये खेळेल, त्यामुळे आपणास त्याचा खेळ पाहावयास मिळेल. पण T20चा एक थरार आणि रोमांच काही वेगळंच असतं. त्यात मात्र आपण सर्वांनी विराटला पाहिलं इतके दिवस, रोहितला पाहिलं, हे भाग्यच म्हणावं लागेल. जे क्रिकेट प्रेमी आहेत त्यांच्यासाठी तर ती पर्वणीच असायची आणि हा अतिशय आनंद, सुख या सर्व लोकांनी सर्वांना दिलेलं आहे आणि त्यामुळे ते तसं स्वागत त्यांचं झालं.